नमस्कार मित्रांनो, परवा मुंबईतील मुलुंड येथे एक घटना घडली आणि एका मराठी कुटुंबाला काही गुजराती बांधवांनी तिथे ऑफिस भाड्याने देण्यासाठी विरोध केला, नकार दिला आणि तिथे जे काय झालं ते सगळं तुम्हाला सोशल मीडियातून कळलेलंच आहे। तर मित्रांनो, मला ह्याच्यामध्ये काय आश्चर्य वाटत नाही। मी हे गेल्या 20 वर्षापासून आपल्या मराठी लोकांच्या लक्षात आणून द्यायचा प्रयत्न करतोय की जर तुम्हाला मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्राच्या कोणत्याही शहरामध्ये सन्मानपूर्वक जगायचं असेल तर तुम्ही जुने उद्योग करून आणि नको ते उद्योग करून आणि नोकऱ्या करून हे करू शकणार नाही। त्यासाठी स्वतः तुम्हाला उद्योजक व्हावं लागेल आणि मुंबई आणि इतर कोणत्याही महागड्या शहरामध्ये तुम्हाला राहायचं असेल तर तुमचे स्वतःचे उद्योग धंदे व्यवसाय असल्याशिवाय तुम्ही टिकू शकणार नाही। काल परवा जो प्रकार झाला की मराठी कुटुंबाला ऑफिस द्यायला नकार दिला, मराठी लोकांना आम्ही देत नाही। लक्षात घ्या, याचं कारण असं आहे की मराठी लोकांना पहिल्यापासूनच काही लोक जे उद्योग व्यवसाय कम्युनिटी म्हणून ओळखले जातात ते कायम त्यांना गुलाम, नोकर, निकृष्ट आणि हलक्या दर्जाचे समजतात। ही वस्तुस्थिती आहे। उदाहरणार्थ कोणताही हिंदी पिक्चर तुम्ही घ्या, हिंदी पिक्चर बघितला की त्याच्यामध्ये मोलकरीण ही मराठी महिलाच दाखवली जाते आणि एक आता विनोदीचं पात्र असेल तर त्यासाठी तुम्ही बघा अशोक सराफसारखे राखीव माणसंच असतात की जे म्हणजे मेंधळे, अडाणी, गावठी आणि ज्याला कोणीही काहीही बोलावं अशा प्रकारचे कॅरेक्टर हिंदी चित्रपटांमध्ये हे नेहमी इस्टॅब्लिश करत असतात। मला हे सांगायचे की ह्या सिंधी, गुजराती, मारवाडी, जैन अशा सर्व समाजाकडे उद्योजकतेची एक मोठी ताकद आहे। ही सगळे लोक लोकसंख्येने खूप कमी आहेत, परंतु हे व्यावसायिक आहेत, उद्योजक आहेत आणि त्याच्यामुळे यांच्याकडे उद्योगाच्या माध्यमातून भरपूर अशी आर्थिक ताकद आलेली असते आणि या ताकदीच्या बळावरती ते नेहमी राजकीय पक्षाच्या लोकांना आपल्या बगलेमध्ये मारत असतात। आणि म्हणून मराठी लोकांनी किती जरी आरडाओरडा केला आणि किती रडारडी केली आणि किती काथ्याकूट केला तरी तुम्ही ह्यांचं काहीही वाकडं करू शकत नाही। म्हणजे त्यांच्या डोक्याच्या केसाला तुम्ही धक्का लावू शकत नाही, बाकीच्या ठिकाणचे केस तर सोडून द्या। ओके, तर फक्त बोलणं आणि कृती करणं हा खूप वेगळा भाग आहे आणि म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून नेहमी गेल्या 20 वर्षापासून मराठी लोकांना हे सांगायचा प्रयत्न करतोय की तुम्हाला जर सन्मानजनक वागणूक पाहिजे, जर तुम्हाला सन्मानजनक जगणं पाहिजे आणि पुढच्या पिढ्यांनी आपल्या मुंबईमध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरामध्ये अस्तित्व पाहिजे असं वाटत असेल तर तुम्हाला उद्योगधंदा करण्याशिवाय पर्याय नाही। हे सगळे गुजराती, सिंधी, जैन, मारवाडी ह्या सगळ्या लोक आपापली गावं सोडून या महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत। लक्षात घ्या, आणि ज्यांनी गावं सोडलेली आहेत, ज्यांनी उद्योगधंदा जवळ केलेला आहे त्यांनी पुढे अख्ख्या त्या गावाचा एकट्याने उद्धार केलेला आहे, विकास केलेला आहे। आणि म्हणून मी आमच्या मराठी मुलांना अनेकदा हे सांगत असतोय की तुम्ही तुमचं गाव सोडा, तुम्ही तुमची गावं सोडा। तुम्ही गाव सोडल्याशिवाय तुमच्यामध्ये पुढे जाण्याची प्रवृत्ती डेव्हलप होणार नाही। जेव्हा तुम्ही जिल्हा बघता, जिल्ह्याची प्रगती तुम्हाला बघायला मिळते, मग तुम्हाला जिल्ह्यात यावं वाटेल। तुम्ही देश बघताल, तुम्हाला देशाच्या ठिकाणी जावं वाटेल आणि जेव्हा तुम्ही परदेश बघताल त्यावेळी तुम्हाला परदेशातील प्रगती कळेल आणि मग तुम्हाला परदेशाची प्रगती कळाल्यानंतर आपण किती छोटे आणि किरकोळ गोष्टीमध्ये अडकलेलो आहोत। अहो, इथे लोक 2-2 हजार एकरची जमीन अमेरिकेमध्ये विकत घेणारे मी बघितलेली आहेत आणि इथं आपले लोक अर्ध्या एकरसाठी अख्खं आयुष्य त्या बांधावरनं मारामारी करत बसतात। शेती हा उद्योग राहिलेला नाही आहे मित्रांनो। देशाच्या GDPमध्ये एक काळामध्ये 26% ज्या शेतीचं योगदान होतं, आज ते खूप कमी आहे आणि जो धंदा मुळीतच बुडीत आहे तो धंदा करून तुम्ही कधीही या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर जगामध्ये कुठेही आपलं नाव करू शकणार नाही। म्हणून तुम्हाला उद्योजक व्हायला पाहिजे। माझी ही तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण दुसऱ्या कोणाचाही द्वेष करण्यापेक्षा आपण एक उद्देश समोर ठेवूया आणि त्या उद्देशाचा पाठलाग करत करत आपण सुद्धा या लोकांप्रमाणेच उद्योजक होऊन खूप चांगला पैसा कमवला पाहिजे आणि मग आपल्याला जे वाटतं ते आपण आपल्या पदरात पाडू शकतो असं मला वाटतं। आणि म्हणून आम्ही दरवर्षी शिवजयंती दुबई किंवा इतर कोणत्याही प्रगत देशामध्ये साजरी करत असतो। यावर्षीची शिवजयंती, उद्योजक शिवजयंतीचा सप्ताह आपण सिंगापूर या देशामध्ये ठेवलेला आहे आणि फक्त 35 वर्षामध्ये या सिंगापूर देशाने जी प्रगती केलेली आहे ती बघून तुम्ही थक्क व्हाल, आश्चर्यचकित व्हाल आणि आपण खूप उशिरा परदेशामध्ये आलो, आपण खूप उशिरा पासपोर्ट काढला याचा तुम्हाला नक्कीच पश्चाताप होईल। आणि 40 इतका होईना, 35 इतका होईना, 50 इतका होईना, पण आपण पहिला एक तरी देश बघितला आणि आपण प्रगतीचे वाटे साक्षीदार होतोय याचा तुम्हाला खूप आनंद वाटेल असं मला वाटतं। आणि म्हणून माझी विनंती आहे
जसं कालच्या परवाच्या प्रकरणामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की आपले सगळे पक्षाचे लोक हे गुजराती, मारवाडी, सिंधी, जैन लोक विकत घेतात. लक्षात घ्या, मी स्पष्ट शब्द सांगतोय, ते विकत घेतात आणि ते अजिबात तुम्हालाच मोजत नाहीत आणि तुमच्या नेत्यांनाही मोजत नाहीत. कारण आपले नेते कार्यकर्ते हे लगेच विकले जाणारे असतात गोळ्या बिस्किटवारी, हे त्यांना माहीत पडलेले. आणि म्हणून ते शाकाहारी माणसं आहेत सगळी. ते मारामारी करत नाहीत, भांडणं करत नाहीत, कॉलर पकडत नाहीत. ते आपला उद्योग वाढवतात आणि त्या उद्योगातून डायरेक्ट ते खरेदी करतात. वस्तू नव्हे, ते वस्तू विकतात, माणसं खरेदी करतात. आम्ही काय करतोय? आम्ही ह्याच्या उलटं करतोय. आम्ही माणसं विकतोय, माणसं सोडतोय आणि वस्तू खरेदी करत सुटतोय. लक्षात घ्या, खरेदी करणारा कधी श्रीमंत होत नसतो, विकणारा श्रीमंत होत असतो. म्हणून तुम्ही विकायला शिकलं पाहिजे. आणि म्हणून आपण सिंगापूरमध्ये मोठ्या थाटामाटाची शिवजयंती करणार आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे यायचं, कोणाचा द्वेष करायचा नाही, उद्देश समोर ठेवायचा, त्या उद्देशाचा पाठलाग करायचा आणि आयुष्यामध्ये पुढे जायचं. जग खूप मोठं आहे मित्रांनो, हे मी तुम्हाला दाखवेल. मला खरं तर ही शिवजयंती अमेरिकेत करून तुम्हाला तिच्यासोबत न्यायची खूप इच्छा आहे, परंतु अमेरिकेचा खर्च आपल्या सर्वसामान्य मराठी लोकांना परवडणार नाही आणि अमेरिकेचा विजा हा जवळपास 3 वर्षे वेटिंगला आहे. त्यामुळे अमेरिकेचं आपल्याला शक्य करता येणार नाही. पण सिंगापूर हा आपल्यापासून फक्त 4 तासाच्या अंतरावरती आहे. भाषेचा प्रॉब्लेम नाही आणि पासपोर्ट हल्ली 15 दिवसामध्ये मिळतो. मी सर्व मराठी तरुणांना विनंती करतो, पालकांना विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांनी पटापटा पासपोर्ट काढा. आणि मला वाटतं हेच खरी प्रगतीचं कारण आहे. तुम्ही पासपोर्ट काढणं हेच तुमच्यासाठी एक महत्त्वाचं काम होणार आहे. आणि पासपोर्ट काढायला तुम्हाला वयाची, शिक्षणाची अजिबात अट नाही. त्याचा फायदा घ्या, पटापट पासपोर्ट काढा. पुढच्या 15 दिवसात पासपोर्ट मिळतात आणि लगेच आमच्यासोबत यायचं बुकिंग करा आणि आपण सिंगापूरमध्ये भेटूया. आणि मराठी माणसाला मुंबईतच घर काय, वॉशिंग्टन DC मध्ये आणि तुमच्या टोकियोमध्ये, लंडनमध्ये, ॲम्स्टरडॅममध्ये अशा मोठमोठ्या शहरामध्ये आमच्या मराठी माणसाला कोट्यवधी रुपयाचे फ्लॅट आणि बंगले घेता आले पाहिजेत. 5-5, 10-10 एकराची शेती नव्हे तर 5-5, 10-10 एकरामध्ये असलेले बंगले घेतावेत. या दिशेनं आपण ही उद्योजक शिवजयंती करणार आहे. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जरूर या आणि आपल्या सर्व मित्र नातेवाईकांना पण सांगा की मी ह्या दलदलीतून बाहेर पडतोय, मी ह्या गावातून बाहेर पडतोय आणि जग हेच माझं खेड आहे, जग हेच माझं गाव आहे आणि म्हणून मी पराक्रम गाजवायला निघतोय आणि शिवाजी महाराजांच्या त्या विचारांना मुजरा करून मी निघतोय. अशा प्रकारची आपण भूमिका घेऊया असं मला वाटतं. भांडणात वेळ देण्यापेक्षा भांडवल उभं करण्यात आपण वेळ देऊया. मारामारी वेळ घालवण्यापेक्षा आपण कस्टमर पकडण्यासाठी, कस्टमर गोळा करण्यासाठी वेळ काढूया. कुठल्याही पक्षाचा, कुठल्याही संघटनेचा, कुठल्याही मंडळाचा, प्रतिष्ठानचा दांडा झेंडा हातात घेण्याच्या भानगडीत न पडता आपण तराजू घेऊया, व्यापार करूया, उद्योग करूया. आणि मुठभर ब्रिटिशांनी जसं अर्ध्या जगावर राज्य केलं तसं आपण सुद्धा सगळे मराठी माणसं, आपल्या मराठी माणसाची लोकसंख्या ब्रिटिशांपेक्षा जास्त आहे आणि म्हणून ब्रिटिशांनी अर्ध्या जगावर राज्य केलं. आपण संपूर्ण जगावर राज्य करायचं स्वप्न ठेवूया आणि त्या दिशेने जाऊया. तुमच्यासोबत मी स्वतः 6 दिवस सिंगापूरमध्ये असणारे. स्वामी उद्योगानंद ही आपली पदवी, आपले हे नाव आपण सार्थक करण्यासाठी प्राणाची बाजी लावणार आहे. आणि डेफिनेटली हे 12 लाख मराठी मुलं उद्योजक करण्याची या चळवळीनं खूप वेग पकडलेला आहे. त्या चळवळीला आपण आणखी वेग देऊया. थँक्यू.